नमस्कार, मी अनिल शिगवण, शेतकरी आहे. मी आपल्या पिकाचे संरक्षण करण्यासाठी जनावरांपासून संरक्षण होण्यासाठी हा एक जुगाड केलेला आहे. ते हवा जशी येईल तसं हे वाजत राहते. हे वाजलं तर येणारा प्राणी आपल्या शेताकडे थोडा घाबरतो यायला. दुसरा जुगाड, 4 कुत्री अशी आहेत शेतावरती. अशी 4 कुत्री बांधून ठेवतो. 2 सुट्टी असतात, 2 मोकळे असतात. तिसरा जुगाड, रात्री झोपला तर रात्रीला आम्ही असतो, इथं झोपतो आम्ही आणि असं शेकोटी पेटवलेली असते. अशा आमच्याकडे काजू भरपूर मिळतात, त्याच्यामुळे काजू जे पावसानं वगैरे भिजलेल्या बिया असतात खराब झालेल्या शेवटच्या, ते साधारणतः आम्ही एक 50 किलो जमा करून ठेवतो. आणि झोपल्यानंतर झोप आवरत नाही तेव्हा हे बिया टाकल्या या शेकोटीमध्ये, तर ह्याच्या वासानं डुकरं वगैरे जवळ येत नाहीत. इतर जे आपल्या शेतीला रात्री जे फिरणारे प्राणी आहेत ते या वासानं जवळ येत नाहीत, त्याच्या साली जवळ वापरल्यात. वा, छानच छानच माहिती सांगितली तुम्ही, धन्यवाद. तेव्हा मग प्राणी येतात तेव्हा ही अशी लाईट आम्ही रात्री एक सौर ऊर्जेची प्लेट घेऊन बॅटरीवरती ही लाईट जोडलेली आहे. अशा 2 लाईट लावून ठेवल्या 2 साईडला, तर झिगझॅग मग असल्यामुळे प्राणी पटकन येत नाहीत शेताकडं. त्यांना वाटतं कोणतरी आहे इथं, सावध होतात ते शेतात येईल. रात्रीचा उजेड म्हणजे पूर्ण ह्या प्लॉटला पुरतो, त्याचा डोळ्यावरती पडते. प्राणी दचकतात, शेताकडे यायला घाबरतात. त्यासाठी हा संरक्षण म्हणून हे एक उपाय केलेला आहे. ते काय सरळ देवा जातात का खालती वरती नाही, जातात? 2 आहेत, एक वरती जातं, एक खाली पडतो. आणि असं थोडा आपण रात्री मग वेगवेगळ्या दिशेला असं फिरवायचं, जरा एकाच दिशेला करून नाही ठेवत. जसं एक तासाभरानं जाग आली, उठलो की आपण फिरवून ठेवायचं. असे 2 साईडला 2 असल्या कारणानं प्राणी येत नाहीत शेताकडं. हे तुमच्या बागेमध्ये जे भाजीपाला येतो तो संरक्षणासाठी? हो, संरक्षणासाठी. आणि चालतं कशावर? सौर ऊर्जेवरती एक घेतलंय, प्लेट आहे, बॅटरी आहे आणि त्याच्यावरती जोडलेलं आहे. याला खर्च किती येतो? याला खर्च साधारणतः एक बॅटरी 5-6 हजाराची प्लेट 2,000 म्हणजे 8-9 हजार रुपयात होती. आणि संरक्षण किती टक्के होतं, म्हणजे तुम्हाला त्रास किती 100%. कमी? मला आता एकही प्राणी अजूनपर्यंत मी शेतात घुसू दिला नाही. वा वा, छानच.